नमस्कार शेळी पालक मित्रांनो, मागच्या गुरुवारी जी आपली राजस्थानी बोकडांची गाडी आली त्यावेळेस आपण जेवढे काही औषध आणले होते सगळे औषधे विकले गेलेले, म्हणजे जे कोणी आपल्याकडे बोकड घेण्यासाठी आले होते मागच्या गुरुवारी सगळ्यांनी तो औषध वगैरे देखील सोबत घेऊन गेलेले। आता उद्या जी गाडी येणार आहे 8 तारखेला 8 जानेवारी 2026 रोजी, तर मित्रांनो त्यासाठी नवीन स्टॉक घेण्यासाठी मी तर आलेलो आहे। बरोबर, आता आपण ज्यांना कोणाला बोकड दिलेले तर बोकड घेऊन जाताना ते औषधं देखील घेऊन चालले आणि त्यांचा रिझल्ट मित्रांनो ते मला फोनद्वारे कळवतोय की आकाश भाऊ बोकड खूप चांगले बनत आहेत आणि औषधं वगैरे देखील खूप चांगले पॉवरफुल औषधं वगैरे तुम्ही दिलेले आहेत। तर आता पुन्हा लॉट घेण्यासाठी मी तर आलेलो आहे मेडिकलवरती। सेवन फार्मा मेडिकल आहे, धुळ्यामधील प्रसिद्ध असं मेडिकल आहे। तर मित्रांनो इथं आलेलो आहे आणि इथं आज तुम्हाला जे लागतील प्रामुख्याने ज्या गोष्टी मेन असतात शेळी पालनामध्ये बोकड पालनामध्ये त्या मित्रांनो टोटल औषध घेण्यासाठी मी तर आलेलो आहे। जर कोणालाही लागत असतील औषधं वगैरे तर त्यांनी तसा संपर्क साधावा। आता मित्रांनो प्रामुख्याने आपले जे बोकड आहेत हे बोकड राजस्थानवरून आलेले असतात, म्हणून त्यांना मॅच होण्यासाठी थोडाफार टायमिंग हा द्यावा लागतो। तर त्यासाठी मित्रांनो त्या टायमिंगमध्ये त्यांना काय काय औषध दिलं पाहिजे हे देखील महत्त्वाचं आहे। बरोबर, त्यासाठी मग आपण मॅच होण्यासाठी थकव्यासाठी एवढं लांबून येतात बोकड, तर थकव्यासाठी काय औषध द्यायचं हे जे बोकड असतात ते आपले डायरेक्ट बाजारातले असतात, त्यांना कुठल्याही प्रकारचं PPR किंवा ETV किंवा FMD कुठल्याही प्रकारचं त्यांना लसीकरण वगैरे झालेलं नसतं। तर त्यासाठी मित्रांनो त्यांना कुठलाही औषध उपचार हा अगोदर झालेला नसतो। पोटात जंत वगैरे असतात तर पोटात जंत मारण्यासाठी जंतनाशक असेल, बरोबर, त्याच्यानंतर लिव्हर टॉनिक असेल, सर्दी खोकला हिवाळ्यामध्ये खूप प्रामुख्याने सर्दी खोकला हा प्रॉब्लेम येत असतो, त्यासाठी मित्रांनो औषध असणार आहे। बोकडच्या वाढीसाठी वजन वाढीसाठी देखील मित्रांनो इंजेक्शन आहे, पावडर आहे, बरोबर, ते देखील आपण घेतलेलं आहे। तुम्हाला इंजेक्शन लागत असेल इंजेक्शन घ्या, पावडर लागत असेल पावडर घ्या तुम्ही माझ्यापासून। दुसरी गोष्ट मित्रांनो अजून लिव्हर टॉनिक असणार आहे, ताप चेक करायचं थर्मामीटर असणार आहे, एक वीट असते त्याच्यामध्ये कॅल्शियम फॉस्फरस आयरन म्हणजे अशा भरपूर मित्रांनो गोष्टी त्याच्यामध्ये ॲड असतात। ते वीट जर तुम्ही तुमच्या गोठ्यात टांगली तर त्या साठल्यानंतर पूर्ण म्हणजे जे बोकडांच्या जिभेला काटे येत असतात, बोकड चारा खात नसतो तर ते काटे वगैरे दूर असतात, अपचन दूर होत असते, सगळं मित्रांनो म्हणजे भरपूर असं कामाचं सगळं औषध आपण घेऊन जाणार आहेत। तर लवकरात लवकर संपर्क साधा, ज्याला कोणाला घ्यायचं असेल औषध वगैरे, ज्याला कोणाला बोकड घ्यायला यायचं असेल तर बघा खूप मोठं असं मेडिकल आहे, तर तुम्हाला सगळ्या गोष्टी मित्रांनो घ्यायला भेटणार आहे आपल्यापाशी। तर लवकरात लवकर संपर्क साधा आणि उद्या आल्याच तुम्ही औषधं घेणं विसरू नका। धन्यवाद।